विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. पाठीमागे एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, की मी माझं ॲडमिशन डोनेशन भरून घेतलं होतं मॅनेजमेंट कोटामधून. मी या व्हिडिओमध्ये तेच तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आता बऱ्याच मुलांना कमी मार्क आहेत, मान्य केलं पाहिजे. पर्सेंटाइल पण कमी येणार आहे. ज्यांचे मार्क 60 पेक्षा कमी आहेत ना, त्यांचं पर्सेंटाइल एक ड्रास्टिकली लो होतं लक्षात घ्या. खूप कमी येतं. तुमचे मार्क्स 30, 40, 50 असतील टोटल तर पर्सेंटाइल हे 10-20 सुद्धा येऊ शकतं. काही मुलांचं पर्सेंटाइल हे सिंगल डिजिटमध्ये सुद्धा येणार आहे. 3 पर्सेंटाइल, 2 पर्सेंटाइल ओके. मग यांना इंजिनिअरिंगला ॲडमिशन नाही मिळणार का? मिळणार. मला देखील ग्रुपला कमी मार्क होते. ओके. कॅप राउंड 1, 2, 3, 4 मध्ये मी गेलोच नाही. पार्टिसिपेटच केलं नाहीये. रजिस्ट्रेशन केलं होतं. पण ॲडमिशनमध्ये पार्टिसिपेटच मी नव्हतं केलं. माहिती नव्हती. पण मी तुम्हाला सांगू का? मला ह्याबद्दलच तुम्हाला सांगायचंय. आता बरेचसे पालक बघतोय मी ज्यांना कमी मार्क आहे ज्यांच्या मुलांना ते ट्राय करतायत, कॉलेजना व्हिजिट देतायत. त्यातनं आउटकम काय होतं मला तुम्हाला सांगायचंय. जेव्हा तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये जाल, ओके, स्वतःहून म्हणूया आपण आणि तिथं ॲडमिशन कमिटीशी बोलाल, की आम्हाला मॅनेजमेंट कोटामधून सीट्स हव्या आहेत. त्यावेळेस जर कॉलेज के असेल, कर्मवीरराव भाऊराव पाटील इंजिनिअरिंग कॉलेज सातारा, आमच्या साताऱ्यातलं कॉलेज, तर मी तुम्हाला अभिमानाने सांगू शकतो, की इथं ₹1 डोनेशन घेतलं जात नाही. मग तिथं 20% ज्या मॅनेजमेंटच्या सीट्स असतात त्याचं काय होतं? तर तिथं पुन्हा त्यांचं सेपरेट ॲडमिशनचे राउंड्स होतात. हां, म्हणजे तिथं पुन्हा रजिस्ट्रेशन केलं पाहिजे. ₹1 डोनेशन घेतलं जात नाही. दुसरा महत्त्वाचा पॉइंट. पण मॅनेजमेंटच्या सीट्सला कुठलं बाकीचे कन्सेशन तुम्हाला मिळणार नाहीयेत. फुल फी भरावी लागणार आहे बरं का. माझ्या मते विद्याप्रतिष्ठान बारामती देखील तिथं देखील फी कमी आहे आणि डोनेशन घेतले जात नव्हते. नंतरचं मला माहीत नाहीये. पण एक 7-8 वर्षापूर्वी, 5-6 वर्षापूर्वी कोविडच्या अगोदर अशी परिस्थिती होती. तर इतर ठिकाणी काय? तर मी तुम्हाला सांगतो इथं कुठल्याही एजंटला भेटायची काहीही गरज नाहीये लक्षात घ्या. मला बऱ्याचशा पालकांकडून यावर्षी, गेल्या वर्षी, त्याच्या गेल्या वर्षी पण कळालं, की काही कॉलेजेसमध्ये सीएससाठी 16-16 लाख रुपये डोनेशन मागितलं जातंय. भरतायत पालक. त्यांना भीती दाखवली जाते, की आत्ताच घ्या, पुन्हा जागा उरणार नाही. ओके. पण मी तुम्हाला सांगू का, ही शेवटी ना त्यांचा प्रॉडक्ट खपवायची घाई आहे लक्षात घ्या किंवा मार्केटिंगची टेक्निक आहे, की खूपच कमी जागा आहेत. ओके. पुन्हा तेव्हा अवेलेबल होणार नाहीयेत. पुन्हा रेट वाढेल. मग माझं एक सजेशन काय पालकांना बघा, गरज आहे का एवढं डोनेशन भरण्याची? 16 लाख डोनेशन, पुन्हा वर्षाला 2 लाख फी, ते 8 लाख, मग 24 लाख रुपये नुसते फीजमध्ये गेले. त्याच्यानंतर इतर खर्च असतो ना, तो एक 4-5 लाख रुपये पकडून चला 6. मग 30 लाख रुपये खर्च करायचे इंजिनिअरिंगला. गरज आहे का? मला वाटत नाही, नाहीये. मग करायचं काय? मी तुम्हाला सांगतो, की थोडंसं धीर धरला पाहिजे. मॅनेजमेंटच्या जागा असतात, शिल्लक राहतात. स्वतःहून कॉलेज तुम्हाला पुन्हा कॉल करू शकते लक्षात घ्या. आणि एक लक्षात घ्या, कॉलेजपेक्षा तुम्ही इम्पोर्टंट आहे. तुमचं स्किल इम्पोर्टंट मी बऱ्याच वेळा सांगितलंय. बरं इथं आणखीन एक मुद्दा महत्वाचा आहे बरं का, की काय होतं, की शासनाकडून 3 जागा तर टी-एफ-डब्ल्यू-एचच्या असतात तुम्हाला माहिती आहे, की त्या टॉपर्सनाच मिळतात. फुल फी माफ होते. ओके. पण होतं काय बघा, की शासनाकडून आता मी तुम्हाला सांगू का, की एक 6 महिन्यापूर्वी किंवा 4 महिन्यापूर्वी मी अशी एक न्यूज ऐकली होती, की मुलींना पूर्णपणे शिक्षण मोफत. बापरे! 100% पूर्ण फी माफ. तसं मुलींना बापरे! म्हणणं चुकीचं आहे माझे शब्द लक्षात घ्या. पण एक लक्षात घ्या, इंजिनिअरिंगला फी जास्त आहे. पूर्ण फी माफ करणार का गव्हर्नमेंट? काय माहीत. मेडिकल त्याची पूर्ण फी भरणार आहे का शासन? काय माहीत. मुद्दा असा आहे, की घोषणा केल्या जातात निवडणुकीच्या अगोदर, पण त्याचं फुलफिलमेंट होतंय की नाही कुणास ठाऊक. त्याचा जी-आर आला नाही अजून, अजून काही कल्पना नाहीये, असंच कॉलेजमधून उत्तर दिलं जातंय. पण जर एक लक्षात घ्या, की बऱ्याचशा मुली त्यांनी एक अपेक्षा ठेवली असणार आहे, की चला आपलं शिक्षण मोफत होईल. इथे उत्पन्नाचा क्रायटेरिया 100% असणार आहे. 8 लाखापेक्षा जास्त असलेली कुठलीही सवलत मिळणार नाही किंवा घेऊ पण नये असं माझं मत आहे. पण एक लक्षात घ्या, काय प्रॉब्लेम माहिती का? मी तुम्हाला सांगू का म्हणजे शासनाकडून घोषणा दिल्या जातात, पण त्याचं काय पुढं होत नाहीये. अशीच एक घोषणा 3 वर्षापूर्वी देण्यात आली होती. त्यावेळी शिक्षण मंत्री वेगळे होते. त्यांनी काय सांगितलं होतं माहिती का? लक्षात घ्या, की 50-50% रूल म्हणजे बोर्डचे जेवढे मार्क तुम्हाला पडतील ना पी ग्रुपमध्ये त्याचे 50% काउंट करणार. सी जेवढे पडलेत त्याचे 50% घेणार. पर्सेंटाइल घेणार का मार्क घेणार काय माहीत. ओके जाऊ दे. पण हा रूल अजून पण ॲप्लिकेबल नाहीये. यावर्षी कुठे? नाहीये. पुढल्या वर्षी असणार का? काय माहीत. गव्हर्नमेंट आता ना 6-6 महिन्याला जर चेंज होत असेल, सगळं मंत्रिमंडळच बदलत असेल, तर काय? नवीन मंत्री काय म्हणणार? ते अगोदरच्या मंत्र्यांचं मला काय माहीत नाहीये. आम्ही बघतो, त्याचा अभ्यास करतो, मग निर्णय देऊ आम्ही. असंच बोललं जाणार आहे.
आणि त्याच्यावर काही निर्णय होत नाहीये. मग माझं काय म्हणणं आहे, याच्यावर काहीतरी निर्णय शासनाकडून आला पाहिजे. मुलींच्या शिक्षणाविषयी आला पाहिजे. काहीतरी मोफत होणार आहे का नाहीये? नाहीतर मी तुम्हाला सांगतो, एक लक्षात घ्या. आता हे मॅनेजमेंट कोटाबद्दल मी तुम्हाला सांगितलं, की घाई करू नका. जागा शिल्लक राहतात. लास्ट स्पॉट राउंडपर्यंत प्रयत्न करा. आणि आणखीन एक महत्त्वाचं मला सांगायचं आहे तुम्हाला, अतिशय महत्त्वाचं. नीट लक्ष द्या, नीट. मी तुम्हाला सांगतो लास्ट इयर, ओके. त्याच्या अगोदरचं 1 वर्ष आणि यावर्षी, ओके. माझ्या मते गेल्या वर्षी 5,00,000च्या आसपास मुलं सीईटीला होते का रे बाळांनो? एक अंदाजे आकडा. त्याच्या आदल्या वर्षी 3च लाख होते आणि यावर्षी काहीतरी 7,00,000 मुलं आहेत अप्रॉक्सिमेटली. ह्याचा एक पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. काय मी तुम्हाला सांगू का? की 3,00,000 जेव्हा मुलं बसली होती ना, तेव्हा माझ्याच ऑफलाईनमध्ये एक मुलगा होता. त्याला 93 पर्सेंटाइल होतं आणि त्याला सी-ओ-ई-पीमध्ये सिव्हिल स्पॉट राउंडमध्ये आरामात मिळालं आणि त्याच्यानंतर 2 जागा शिल्लक सुद्धा होत्या, असं त्यानं मला सांगितलं होतं. ओके, म्हणजे आम्ही निवांत होतो. लास्ट इयर माझ्याच ऑफलाईनमध्ये एक मुलगा होता. त्याला 98 पर्सेंटाइल होते. जेव्हा त्याला 98 पर्सेंटाइल मिळालं ना आम्हाला, तेव्हा मी काय त्याच्या पालकांना सांगितलं, की 100% आपल्याला सी-ओ-ई-पीत सिव्हिल मिळणार आहे. कारण त्याला सुद्धा सिव्हिल इंजिनिअरिंगच करायचं होतं. मी का त्या पालकांना सांगितलं, "अहो 93% त्यांना मिळालंय." म्हटलं 93 ला का नाही मिळणार? पण मग मी या बाबतीत अंधारात होतो. काय होतं, की 93 पर्सेंटाइलची जी रँक होती ना, ती 98 च्या रँक एवढीच जर असेल तर काय करणार? रँक इम्पोर्टंट आहे. तर माझं काय म्हणणं आहे, की 12वीत बोर्डला चांगले मार्क पडले. आनंदी सेलिब्रेशन जास्त नको, जोरात नकोय. सी-ई-टीचा स्कोर कळाला, ठीक आहे, पर्सेंटाइल कळू दे. पर्सेंटाइल कळालंय, ठीक आहे, पण रँक कळाली पाहिजे. आता याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ व्हावा लागणार आहे, लक्षात घ्या. कारण यावर्षी 7,00,000 मुलांमध्ये जर 98 पर्सेंटाइल असेल, तर निदान सी सिव्हिल तरी मिळेल का स्पॉटमध्ये? अवघड आहे. मग याचा अर्थ रँक इम्पोर्टंट आहे आणि रँक इम्पोर्टंट आहे म्हणजे पर्सेंटाइल पण इम्पोर्टंट आहे. पर्सेंटाइल म्हणजे स्कोर इम्पोर्टंट आहे. मग या केसमध्ये मला 120 हा एक सेफ स्कोर आहे यावर्षी असं वाटतं, की ज्याचं पर्सेंटाइल पण छान येईल, रँक पण बऱ्यापैकी छान येईल. पण काय झालंय, की काही शिफ्टचे पेपर खूप अवघड होते. तर मार्क्स खूप कमी आहेत. तर पर्सेंटाइल छान दिसेल, पण रँक इम्पोर्टंट आहे लक्षात घ्या. ओके. मग मुद्दा लक्षात आलाय, की रँक ही खूप इम्पोर्टंट आहे. ओके, बरं. मग आता कसं आहे माहिती का, हे रूल्स कळाले नाहीये, ॲडमिशन बद्दल काही कळालेलं नाहीये, पण अभ्यासाला सुरुवात केली का? मी तुम्हाला बोललो होतो, की इंजिनिअरिंगच्या अभ्यासाला सुरुवात करा. ट्रिग्नोमेट्रीचे बेसिक फॉर्म्युले तुम्हाला आले पाहिजेत आणि फिजिक्स मग इंटरफरन्स डिफ्रॅक्शन आहे त्याच्यामध्ये. ई-एम-आय आहे, एसी सर्किट आहे, करंट इलेक्ट्रिसिटी आहे. हे सगळे इंजिनिअरिंगला असणारच आहे तुम्हाला लक्षात घ्या. ओके. बरं. आता महत्वाचं काय बघा, की आपण काय केलं बघा, की सी-ई-टीचा अभ्यास केला. पण कधी केला आठवा. लास्ट मोमेंटला केला. एम-सी-क्यू सॉल्व्हिंग प्रॅक्टिस. वर्षभर बोर्ड होतं काय बघा, तुम्ही ऑब्झर्व्ह करा, की जूनपासून ना बघा जूनपासून ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंतचा काळ निवांत घालवला. परीक्षा जशी आली तशी अभ्यासाला सुरुवात केली. बरं हे मी का सांगतोय ते नीट लक्ष द्या. इंजिनिअरिंगला ती चूक आपण करणार नाहीये. आपण पहिल्या दिवसापासून अभ्यास करणार आहे. बरं माझा एक रूम पार्टनर मला आठवतंय अजून सुधीर त्याचं नाव होतं. आम्ही बघायचो बरं का, की तो रोज मॅथ्स करायचा. रोज. 12वीत बोर्डला पण त्याला चांगले मार्क होते आणि ऑब्व्हियसली इंजिनिअरिंगला पण त्याला चांगलेच मार्क होते. तो एकटा अभ्यास करायचा. आम्ही म्हणायचो, "चल की खेळायला आम्ही चाललोय." सगळं हॉस्टेल खेळायला गेलं तर तो एकटा ते फिनिश करूनच यायचा. यायचा खेळायला, पण फिनिश करून. म्हणजे एक शिस्त होती. मग तशी शिस्त डेव्हलप करा. म्हणजे हा व्हिडिओ झाल्यानंतर तरी अभ्यासाला सुरुवात करा. नाही अजून पर्सेंटाइल कळू दे. मी कॉलेजची लिस्ट तयार करतोय, सगळं माहिती काढतोय. ठीक आहे. कॉलेजला व्हिजिट द्यायला तर सुरुवात केली का तुम्ही? कॉलेजला व्हिजिट द्यायला सुरुवात करा. पुण्यातीलच असाल तर मित्राचे ग्रुप तयार करा, कॉलेजला व्हिजिट द्या, बघा. होतं काय बघा, सीनियर्सशी बोलणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं बरं का, आता काय झालंय माहितीये का? सी-एस पाहिजे हे सगळ्या कॉलेजेसना माहिती आहे. ओके. 15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी म्हणजे 1997 ला म्हणूया आपण, जेव्हा मी इंजिनिअरिंग केलं म्हणूया 20-25 वर्षापूर्वी, तेव्हा मेकॅनिकल फॉर्ममध्ये होतं. केमिकल इंजिनिअरिंग सुद्धा फॉर्ममध्ये होतं. 3-3 लाख रुपये त्या काळात डोनेशन मागितलं जायचं मेकॅनिकलला. 3-3 लाख रुपये डोनेशन. मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या, की मुद्दा असा आहे, मग कॉलेजेसनी काय केलं आता प्रत्येक कॉलेज आता कुठलंही कॉलेज नाव नको घ्यायला. त्यांनी काय केलं जिथं 60च जागा होत्या मेकॅनिकलच्या, त्या हळू कधी 120 झाल्या
आम्हाला पण कळालं नाही, त्यांना पण कळालं नाही. ओके. 120 च्या काही कॉलेजमध्ये 240 जागा मेकॅनिकलच्या केल्या गेल्या होत्या. का? ॲडमिशन्स येतायत. मुलांना मेकॅनिकल पाहिजे. आता काय चाललंय? तेच चाललंय. सी-एस पाहिजे ना? ओके, सी-एस, पुन्हा आय-टी, पुन्हा सी-एसला जोडूनच एखादं नाव द्यायचं. सी-एस आणि इलेक्ट्रॉनिक्स, सी-एक्स आणि एआय, डाटा सायन्स, मशीन लर्निंग अशी नावं बदलून ना, नंबर ऑफ सीट्स वाढवण्यात आलेत. प्रत्येक कॉलेजमध्ये सीट्स वाढलेत. त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला सी-एस, आय-टीचं ना गेल्या वेळेसारखंच कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. एव्हरेजली कॉलेजवर बरं का. टॉपच्या कॉलेजला काही फरक पडत नाही. पण सी-यू-ई-पीमध्ये सुद्धा रोबोटिक्स सारखी ब्रांच आलेच ना. पण कट ऑफ बघा ना, तिथं पण 99च असणार आहे लक्षात घ्या. म्हणजे मुद्दा असा आहे, की तुम्हाला ना आता धडपड करायची आहे. कॉलेज तुम्ही बघून घ्या, कॉलेजची लिस्ट बघा, हॉस्टेल सगळं फिरून बघा. फीचा एक कॉलम वेगळा तयार करा. कुठल्या कॉलेजला किती फी आहे. बिनधास्त कॉलेजला फोन लावा ना Googleवरून. ओके किंवा त्यांच्या वेबसाईटवर जावा. तिथे सगळी गोळा करा माहिती. गोळा करा माहिती. मोबाईलमधून बघू शकता तुम्ही आणि तुमचा एक डाटा तयार करा. ओके. पर्सेंटाइल कळेल. त्याच्यानंतर रँक इम्पोर्टंट आहे मगाशीच मी सांगितलं तुम्हाला आणि मग खरं तुम्हाला आयडिया येईल, की कुठलं कॉलेज मिळू शकतंय. ठीक आहे मग हा व्हिडिओ थांबवतोय तर मी. ऑल द बेस्ट.